प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिने 1 मार्च 2025 शनिवार. आरोग्य आणि कल्याण. मी मिसर देशावर आणलेल्या कोणत्याही रोगाचा तुम्हाला संसर्ग होऊ देणार नाही, कारण मी परमेश्वर आहे जो तुम्हाला बरे करतो. निर्गम 15 अध्याय 26 वचन. या नव्या महिन्यात प्रवेश करताना आपण देवाने दिलेल्या आरोग्य आणि कल्याणाच्या आशीर्वादावर चिंतन करूया. ही विचारधारा तुमच्या आत्म्याला, मनाला आणि शरीराला सुंदर शांती आणि आनंद देऊ शकते. आजकाल संपूर्ण जग आरोग्य आणि कल्याणाच्या मागे धावत आहे. प्रत्येक ठिकाणी लोक विचारत आहेत, आजारावर मात करण्याचे काही मार्ग आहे काय? अनेक लोक आपले संपूर्ण जीवन रुग्णालयात घालवतात आणि उपचारासाठी आपली सर्व बचत खर्च करतात. जेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही, तेव्हा ते हताश होतात. एक मन आहे, भिंत असेल तरच त्यावर चित्र रंगवता येईल. त्याचप्रमाणे आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. ते कुटुंबासाठी असो, नोकरीसाठी असो किंवा परमेश्वराच्या सेवेसाठी. हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला सामर्थ्य आणि उत्तम आरोग्याची आवश्यकता आहे. बायबलमध्ये आरोग्य आणि कल्याणासाठी अनेक तत्त्वे सांगितली आहेत. जर आपण या सत्यांना स्वीकारली आणि परमेश्वराची वचनावर विश्वास ठेवला तर तो आपल्याला आशीर्वाद देईल. दुर्दैवाने अज्ञानामुळे अनेक लोक हा वारसा गमावतात. माझे लोक ज्ञानाची अभावामुळे नष्ट होतात. होशे 4 अध्याय 6 वचन. आजच्या वचनानुसार पुन्हा विचार करा. मी मिसर देशावर आणलेल्या कोणत्याही रोगाची तुम्हाला संसर्ग होऊ देणार नाही, कारण मी परमेश्वर आहे जो तुम्हाला बरे करतो. निर्गम 15 अध्याय 26 वचन. ही प्रतिज्ञा आपल्याला दैवी आरोग्य आणि दैवी उपचार यांची खात्री देते. दैवी उपचार म्हणजे काय? दैवी उपचार म्हणजे परमेश्वराची अक्षयपणा झालेली चमत्कारी पुनर्बांधणी. तर दैवी आरोग्य म्हणजे निरंतर कल्याण जे आपल्याला आजारापासून सुरक्षित ठेवते. जर आपल्या देशातील चर्चमधील सेवक दैवी उपचारात तत्त्वांना शिकवू लागले आणि त्यानुसार कृती करू लागले तर त्यांची मंडळी मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि आपण आठवड्यातून एक दिवस उपवास आणि प्रार्थनेसाठी ठेवला पाहिजे, जेणेकरून आजार, व्याधी आणि आत्मिक बंधनात असलेल्या लोकांसाठी दुवा मागता येईल. परमेश्वराची मुलांनो, पवित्र आत्म्याकडून उपचाराची देणगी मागा. या देणगीद्वारे असंख्य लोक ख्रिस्ताचे सामर्थ्याचे अनुभव घेतील आणि अनेक आजारांचे तारण स्वीकारतील. हे केवळ जीवन बदलणार नाही, तर चर्च नवीन विश्वासूची परिपूर्ण होईल. आजच्या चिंतनाचा वचन. प्रियजन, तुझे आरोग्य उत्तम असो आणि तू सर्व बाबतीत समृद्ध होवेस, जसे तुझ्या आत्म्याची समृद्धी आहे. 3 योहाना 1 अध्याय 2 वचन. आजच्या बायबल वाचन. सकाळी संख्या विवरण 20, 21, 22 आणि 23 अध्याय. संध्याकाळी मार्क 7 अध्याय. धन्यवाद.